नमस्कार मित्रांनो, मी महेश पोपाळ ISFC सेंटर चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जो आपला राहिलेला 25% अग्रिमचा पीक विमा होता, हा आजपासून म्हणजेच 13 मार्च 2024 पासून शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. वर तुम्हाला स्क्रीनवर एक मोबाईलच्या स्क्रीनवर स्क्रीनशॉट दिसत असेल मित्रांनो. डिअर कस्टमर, डेबिटद्वारे पेमेंट आलेलं आहे. हे पेमेंट मित्रांनो एका हेक्टरला 8,738 रुपये इतकं आलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर पीक विमा आलेला नसेल किंवा आला आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा नेमका किती आला आहे व कसा चेक करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ शेतीविषयक जे अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवरती आल्याच्यानंतर इथे सर्च बारमध्ये PMFBY असं सर्च करायचं आहे मित्रांनो. याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. तर मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला पहिल्यांदा डेस्कटॉप मोड करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे साइन इन करायचं आहे. यानंतर मित्रांनो, इकडे डाव्या साईडला क्लिक हिअरचं टॅब आहे मित्रांनो, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, लॉग इन फॉर फार्मर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. यानंतर आपल्याला खाली इथे कॅप्चर टाकायचा आहे व्यवस्थित आणि रिक्वेस्ट फॉर OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मी इथे माझा मोबाईल क्रमांक आणि कॅप्चर टाकून घेतोय. तुम्ही तुमचा व्यवस्थित टाका. मोबाईल क्रमांक आणि कॅप्चर टाकल्यानंतर मित्रांनो, दुसरी प्रोसेस आहे. इथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खाली परत एकदा कॅप्चर टाकायचा आहे. तर मित्रांनो, ज्यांच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे अशाच कस्टमरचं इथे आपल्याला स्टेटस दाखवलं जाते मित्रांनो. यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे असे शेतकरी बांधव इथे आपल्याला पीक विमा किती आला आहे याची संपूर्ण माहिती पाहू शकतात. तर आपण इथे आधार टाकून घेतोय. तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि खाली कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर OTP या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्या मोबाईल आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही OTP व्यवस्थित टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे आपलं नाव दाखवलं जाईल. अशा प्रकारे लॉग इन होतं मित्रांनो. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. होमच्या साईटला ॲप्लिकेशन दाखवते मित्रांनो, त्या ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे फार्मर नेम दाखवलं जाईल. त्यानंतर आपला इथे मोबाईल क्रमांक दाखवला जाईल. यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर इथे वर्ष दाखवलं जाईल आणि खरीप आहे किंवा रब्बी आहे हे इथे दाखवलं जाईल. तर आपल्याला आपली खाली पॉलिसी दाखवली जाईल, ज्याला आपण पीक विमा भरला आहे ज्या ज्या पिकासाठी त्या पॉलिसी आपल्याला खाली शो केल्या जातात मित्रांनो. तर आपल्याला इथे एक पॉलिसी घ्यायची आहे, ज्या पॉलिसीला आपल्याला पीक विमा किती मिळाला आहे हे चेक करण्यासाठी. तर आपण एक पॉलिसी घेतो आहे मित्रांनो. यानंतर मित्रांनो, खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर इथे आपल्याला दाखवत आहे पॉलिसी क्रमांक. यानंतर कोणत्या पिकाला भरला आहे आपलं गाव दाखवलं जाईल मित्रांनो. यानंतर किती क्षेत्र आहे ते दाखवलं जाईल. यानंतर मित्रांनो, आपलं पॉलिसीचं स्टेटस हे अप्रूव्हल असेल तर आपल्याला पीक विमा हा मिळालेला आहे. जर इथे रिजेक्ट दाखवत असेल तर आपली पॉलिसी ही कंपनीकडून रिजेक्ट मारलेला आहे. अशा शेतकरी बांधवांना ज्यांच्या पॉलिसी रिजेक्ट दाखवली त्यांना पीक विमा हा मिळालेला नाही. तर याच्यानंतर आपल्याला व्ह्यू करायचं आहे मित्रांनो. व्ह्यू केल्याच्यानंतर परत एकदा वर यायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला अकाउंट नंबर दाखवला जाईल, जो की आपल्या बँक अकाउंटमध्ये ज्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे आले असे शेतकरी बी आहेत की त्यांना माहीत नाही की आपल्याला पीक विम्याचे पैसे कुठल्या बँकेमध्ये जमा झाले. तर इथे आपल्याला त्या बँकेचा अकाउंट नंबर दाखवला जाईल. त्याच्यानंतर क्लेम अमाऊंट दाखवलं जाईल, जे की आपल्याला पीक विमा मिळालेला किती मिळाला आहे.
तर इथे 4,577 रुपये हे 88 आरला इतक्या जमिनीला मिळालेलं आहे. यानंतर मित्रांनो इथे क्लेम डेट दाखवली जाईल. इथे UTRN नंबर दाखवला जाईल. यानंतर इथे क्लेम स्टेटस दाखवलं जाईल. तर क्लेम स्टेटस ज्यांचे कलेक्ट झालेलं आहे मित्रांनो, त्यांना पीक विमा हा आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेला आहे. तर असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. जर तुम्हाला स्टेटस काढण्यात काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.